तर संगीतकार आणि गायक कौशल इनामदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कौशल दादा, काय तुझी सध्याची प्रतिक्रिया आहे? काय भावना आहे? खरं तर निशब्द अशीच भावना आहे. आपल्याला माहिती असतं की हे कधी ना कधीतरी होणार, पण आपण गायकाचं आयुष्य त्याच्या श्वासाने, म्हणजे कोणाचंही आयुष्य आपण श्वासांनी मोजतो आणि गायक श्वासच ठेवून जातो इकडे आपल्या गाण्यांच्या रूपाने. त्यामुळे त्या अर्थाने मला असं वाटतं की अमर असतात गायक. आशाताईच, सुरेश भटांची जी जेव्हा जेव्हा मी ओळ ऐकतो की उरले उरात काही आवाज चांदण्याचे, तर चांदण्यांचा आवाज कसा असेल असं मी लहानपणी सुद्धा विचार करायचो, तेव्हा आशाताईंचाच आवाज यायचा मनात. तर हे एक शेवटचा दुवा आज तुटला. एक मोठं सोनेरी पर्व जे मराठी भारतीय संगीतामध्ये, हिंदी मराठी भारतीय संगीतामध्ये जे होतं, त्याच्यातले तो शेवटचा तारा निखळला असं मला वाटतं. बाकी काही शब्दात सांगणं फारच कठीण आहे. आशाताईंचं जाणं हा अतिशय न भरून काढणारा असा एक लॉस आहे. फक्त संगीत विश्वाला नाही, विश्वाला. एवढंच वाटतं की त्यांना भारतरत्न मिळायला पाहिजे होतं त्या असताना. अगदी दादा, जसं तुम्ही म्हटलात की हा संपूर्ण विश्वालाच खरं तर मोठा धक्का आहे. तुम्ही स्वतः संगीतकार आहात आणि आशाताईंची गाणी जर आपण ऐकली तर कितीही अवघड संगीत असू देत, त्याच पद्धतीनं तितक्याच कणखरपणे आणि तितक्याच लीलया त्या संपूर्ण वेगवेगळ्या शैलीमधली गाणी त्यांनी आतापर्यंत गायलेली आहे. त्यामुळे हो. खरोखरच ती गाणी ऐकताना सुद्धा आपल्याला असं वाटतं की हे गाणं आशाताईंनी कसं बरं गायलं असेल. हो. झाले युवती मना पासून मोनिका ओ माय डार्लिंग, पिया तू अब तो आजापर्यंत रेंज आशाताईंची होती. मला नाही वाटत मी कुठल्याही गायकाची, पुरुष अथवा स्त्री यांची इतके कमालीची रेंज ऐकली असेल. मला नेहमी असं वाटतं की आशाताई ह्या भारतीय संगीतातल्या ओरिजिनल बंडखोर होत्या. त्यांनी आपल्याला येत नाही असं काही उरूच नाहीये, असा एक त्यांच्यामध्ये एक बंडखोर वृत्ती होती आणि त्यामुळे त्या जगल्या, त्या अखंड तारुण्यात जगल्या. वार्धक्य नाही आलं त्यांना कधीही.